रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। चातुर्मासात अर्थात आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ, या कालावधीत कोणकोणते नियम पाळावे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया। चातुर्मासाचा पवित्र कालावधी हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो। यंदा 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि 12 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत भगवान श्री हरी विष्णूसह भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे। भगवान विष्णू योगनिद्रामध्ये गेल्याने या 4 महिन्यांसाठी सर्व शुभ कार्ये थांबवली जातात। चातुर्मासाचे नियम काय आहेत ते जाणून घेऊ। चातुर्मास महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हा 4 महिन्यांचा कालावधी अतिशय धार्मिक असतो। हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होणार आहे। या कालावधीत अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जाते। या 4 महिन्यात विष्णू तथा शिव पूजेला अधिक महत्त्व असते। जे भाविक या काळात भक्तिभावाने पूजा करतात आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहतात, त्यांच्यावर ईश्वर कृपा कायम राहते अशी श्रद्धा आहे। चला तर पाहूया देवाच्या कृपेसह पात्र होण्यासाठी चातुर्मासाचे नियम कोणते आहेत। चातुर्मासात या गोष्टी लक्षात ठेवा। चातुर्मासात कांदा, लसूण, मांसाहार करण्यासारख्या तामसी पदार्थांचे सेवन टाळा। या काळात सात्विक अन्नाचे सेवन करावे। चातुर्मासात शक्यतो जमिनीवर झोपावे, अर्थात सुखाचा वैभवाचा त्याग करून ईश्वरास समर्पित जीवन जगावे। चातुर्मासात कोणतेही शुभ कार्य करू नये। भगवंत सेवेत, दानधर्मात मन रमवावे। या कालावधीत शक्य झाल्यास एकभुक्त राहावे। भगवान शिवाची तथा भगवान विष्णूची पूजा करावी। या महिन्यात तुळशीच्या रोपासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा। या काळात धर्मग्रंथाचे वाचन करावे। भाविकांनी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे। या महिन्यात पवित्र स्थानांची यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते। या काळात दारू, सिगारेट, जुगार यांसारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे आणि या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे। त्याचप्रमाणे शिवमंत्राची उपासना देखील करावी। चातुर्मासात विष्णू आणि शिवाची उपासना करावी। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।